छत्रपती संभाजीनगरच्या शिवजयंतीमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकले। क्रांती चौकात गँगस्टर बिश्नोईचा फोटो झळकवणारा तरुण आता पोलिसांच्या ताब्यात आहे। गँगस्टर बिश्नोईचे फोटो झळकवल्यामुळे संभाजीनगरमध्ये खळबळ माजली। बिश्नोई गँगकडून सलमानच्या घरावर गोळीबार झाला होता। बाबा सिद्दीकींच्या हत्येत सुद्धा सहभाग असल्याचा आरोप गँगवर आहे आणि बिश्नोई गँग आता संभाजीनगरमध्ये सुद्धा हातपाय पसरत असल्याचा अंदाज या सगळ्यानंतर व्यक्त होतोय। संभाजीनगर पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र हा पोस्टर झळकवणारा तरुण आता पोलिसांच्या ताब्यात आहे। लॉरेन्सचा परिचय पोलीस कॉन्स्टेबल पिता आणि शिक्षिका आई असलेल्या उच्चभ्रू कुटुंबात त्याचा जन्म 22 फेब्रुवारी 1992 रोजी झाला। दिसायला गोऱ्या साहेबासारखा असल्यामुळे आईनं त्याचं नाव लॉरेन्स ठेवलं। पंजाबच्या फजिलक्का या गावात शालेय शिक्षण घेतल्यानंतर चंदीगडच्या DAV कॉलेजमध्ये पुढच्या शिक्षणासाठी त्याने प्रवेश घेतला। विद्यापीठाची निवडणूक लढवण्यासाठी त्यानं स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ पंजाब युनिव्हर्सिटी म्हणजेच सूपूची स्थापना केली। त्या निवडणुकीत लॉरेन्सचा पराभव झाला आणि त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीला सुरुवात झाली। त्यानं पंजाब विद्यापीठातून LLB ही कायद्याची पदवी सुद्धा घेतली आहे। तर या सगळ्या प्रकरणावरून खासदार नरेश म्हस्के आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बघूया। या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल, दादागिरीचं वातावरण जे असेल त्याला कोणी थारा देत नाही। गृह खातं योग्य ती कारवाई त्या ठिकाणी करतं। मला काही याची कल्पना नाही आहे कोणाचे त्या ठिकाणी बॅनर होते किंवा नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने जर काही गोष्टी झाल्या असतील तर शासन त्याच्यावरती कारवाई करेल। विष्णू लॉरेन्सचे येतील, उद्या दाऊद इब्राहिमचे लावले जातील। महाराष्ट्रामध्ये काही कमी गुंड पोचले जात आहेत। सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनं खूप गुंड माजलेले आहेत, म्हणून कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे। खुलेआम आमदार गोळीबार करतो आणि आमदारावरही गोळीबार होतो। अनेक राजकीय नेत्यांचे खून झालेत। यावरून हा विषय किती गंभीर आहे, पण सरकारला याचं गांभीर्य कळत नाही, हे दुर्दैव आहे।